मला ते मला सांगितले अटक केलंय, तुम्ही या भेटा म्हणले नाही. हॅलो, माझ्या मुलाचा खून केला, माझ्या मुलाचा खून केला आणि त्या टायमाला त्यांनी मला फोन केले सर. 4 दिवसाच्या नंतर मला फोन केला, तुमच्या मुलाला अटॅक आलाय, तुम्ही या. कुठे आहे म्हणलं तर मुंडा पोलीस स्टेशन मध्ये या म्हणले साहेब. मग निघालो साहेब आम्ही तिथून. आल्यानंतर आता हे साहेबांनी जे निर्णय घेतल्यात हे मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर. ज्या लोकांनी माझ्या पोराला 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ज्या माणसाने मारल्यात, मर्डर केल्यात, खून केल्यात, त्यांना फाशीची सजा द्यावे आणि माझं ही मागणी सरकारकडून आहे आणि सजा द्यावं सर. अटक का केली ते धरणे आंदोलनामध्ये? तर काय हा लॉचा स्टुडंट 3rd इयरला तो त्या आंदोलनात सामील पण नव्हता. नंतर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ज्याला पकडून टाकलं अंदरमध्ये आणि 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता तरी त्याला सोडलं नाही. लॉचा पेपर, पत्रकाराचं लायसन होतं त्याच्याकडे, त्या मुलाकडे पत्रकाराचं लायसन होतं आणि ते फोटो काढवता. फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्रकाराचं लायसन आहे, मला मारू नका. नाही म्हणले काय कोणी पण असू तुला मारणार, उचललेलं मारत. तू सांग व्यवस्थित, हा मुलगा त्यांचा? आमचा 9 तारखेपर्यंत सतत कॉन्टॅक्ट होत होता फोनवर आणि अचानक 10 तारखेपासून त्याचं कवरेज बाहेरच. हा भाऊ सोमनाथ. तर कॉन्टॅक्टच बंद झालं त्याचं सर. आणि आम्ही 3 दिवसातून 3-4 वेळेस कॉल करून बघायचे, जसं वेळ येतो प्रत्येकाच्या नंबरवरून कॉल काय लागतच नाही. आणि अचानक कामाला गेलो होतो आणि अचानक आमच्या मोबाईलवर एक फोन आला होता की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय परभणीच्या, आणि तुम्ही सगळं वगैरे करून घेतला आईकडून आणि त्याने सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅकमुळे मरण पावलाय, तुम्ही येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला. मग आम्हाला तिकडून गाडी वगैरे मॅनेज करायला 1 वाजले होते आणि 1 वाजता आम्ही तिकडून निघालो चाकणवरून आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आल्यावर आम्हाला समजलं की बॉडी परत तिकडे घेऊन गेले होते औरंगाबादला पोस्टमॉर्टमसाठी. आणि इथं आल्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात. कोण म्हणायचं परभणीला या, कोण म्हणायचं तिकडं औरंगाबादला बॉडी घेऊन जा. मग आम्ही इथं परभणीच्या जवळ आल्यावर थांबलो होतो परभणीच्या बाहेर आणि तिथं पोलिस पण आले होते, काय वर्दीमध्ये होते. मग आमचे थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीशी. मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही. मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोललं की आयजी सरांशी बोलून जा, तुम्ही जात आहे तर. मग आम्ही आयजी सरांशी बोलायला आलो होतो. मग आयजी सरांशी सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली. आयजी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का, श्वसनाचा त्रास होता का. आम्ही सांगितलं तसला काहीच प्रकार नव्हता, त्याला निर्व्यसनी मुलगा होता, ड्रिंकिंग नाही, स्मोकिंग नाही, काहीच नाही सगळे. मग आयजी साहेबांनी सगळं प्रोसेस सांगितली आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून. आणि ते सांगितले की दगडफेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलोय आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलोय आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झालाय. मग त्यातले एक पोलीस अधिकारी आले घोरबाण नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको, तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी जा नाही तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या. मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं, आम्ही काहीच बोललो नाही. मग औरंगाबाद येथे आलो आम्ही. मग औरंगाबादला डॉक्टरांची टीम आली, त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती नेटवरती. मग औरंगाबाद इथे नांदेड मेडिकल कॉलेजला व्यवस्थित होणार नाही पण आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि बॉडी औरंगाबादला पाठवा घाटीला, आणि त्याच्यामुळे हा खरा रिपोर्ट आला. आणि तिथे नांदेडला आयजी अशोक चव्हाण हे दाबून टाकतील. हा, मी 2 नंबरचा भाव आहे सर त्याचा. तो 1 नंबरचा मोठा होता सर. आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी. मी चाकणला सर कामाला कंपनीमध्ये. चाकणला माझं शिक्षण BSc झालेलं आहे. BSc नंतर मला कंपनीत काम लागलं आणि मी कॉर्निंग तिथं आहे मी कामाला.
आणि हा घरीच असतो. मग आता सध्या कामाला जातोय मॉलमध्ये, ते कपड्यांचे हे आहेत, म्हणजे तात्पुरते टेम्पररी काम भेटेपर्यंत तो करतोय. आणि हा पण भाऊ आहे ना, बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केल्याचं वगैरे कंपन्यांचं, आणि भेटेल ते काम करायचं, बँकेत काम करायचं, जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं तो. मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो, आणि अंबड नावाचं जे चौक आहे तिथे आल्यानंतर पोलिसांचा बराच ताफा आला सर, आणि पोलीस बॉडी अडवली आमचा, आणि परभणीला येऊच देत नव्हते. आणि आम्ही आमच्या मतावरती ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे. तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते, ते थोडं दबाव टाकले होते. आणि अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला 2 तास पळवून लावले होते. मग 2 तासानंतर अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला, आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला, तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला. मग IPS अधिकारी आले, आम्ही पण भरपूर विरोध केला, त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला परभणीलाच घेऊन जायचं, बॉडी तिथं आणते, तरी पण ते ऐकत नव्हते. मग IPS अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी, परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत, जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का? मग माझी आई बोलली त्यांना, साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून, अटक केल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिली नाही, कसला कॉल केला नाही, काय नाही, मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार? माझा मुलगा मेला, त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या, छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो. माझी आई बोलली, मी इथूनच गाडी घेऊन, बॉडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणले. त्याचा अधिकारी तिथून उठून गेले. मग थोड्या वेळाने आम्ही आलो परभणीला. आम्ही सर इथे एवढं प्रेशर क्रिएट केलं, 2 तास अडवले आम्ही, कलेक्टरवर SP वर एवढं प्रेशर क्रिएट केलं, इथं आल्याशिवाय मी आणते. एकच मिनिट बोलतो. आणि त्याच्यात आणखी एक संशयास्पद आहे, जेव्हा PCR मधून MCR झालं, जेलमध्ये घालताना शासकीय दवाखान्यात त्याच्या तपासणी केली नाही, पोलीस स्टेशन मध्येच त्याची तपासणी केली, नानलपेठ पोलीस स्टेशन. ते एक संशयास्पद. मला